अब्दुल हसन चौधरी साहेब हे चीफ ट्रस्टी आहे, आदरणीय अब्दुल हसन चौधरी साहेब. त्याच पद्धतीने अंजुम इस्लाम ट्रस्टचे सेक्रेटरी हाजी शौकत खान पठाण खान साहेब. त्याच पद्धतीने संस्थेचे आणि स्कूल कमिटीचे चेअरमॅन माननीय आदरणीय शेख गनी हाजी साहेब. त्याच पद्धतीने आमचे ट्रस्टचे ट्रस्टी आदरणीय हाजी एजाज शमशुद्दीन साहेब. या पद्धतीने अजून आमचे दोन सभासद ट्रस्टी अजून आहेत, पण काय कारणाने ते आज देऊ शकले नाही. तर हे पूर्ण आज ट्रस्टची मीटिंग होती, काय नियोजन वगैरे सगळं यामध्ये ठरलेलं असतं. आता सर्वात अगोदर मी आमचे ट्रस्टला आणि आमचे सिनियर शिक्षक खान साजिद दिलावर सर इंग्लिश डिपार्टमेंट, त्याच पद्धतीने आमचे सिनियर ऑडिटर आणि सिनियर क्लर्क खान सलीम अकबर खान सर, त्याच पद्धतीने आमचे पर्यवेक्षक रहमान उबुदुर रहमान सर, त्या पद्धतीने तसे आमचे ज्युनियर व्हीपी रिजवान सर आणि शिपाई वर्ग. तर आता सर्वात अगोदर मी ट्रस्टला हेच एक ओळख करून देतो की जगताप सर, माननीय जगताप सर संचालक प्राचार्य विद्यालय जगताप सर आणि संघटनेचे तालुका संघटनेचे सहसचिव, त्याच पद्धतीने सॅद्री हायस्कूल आणि ज्युनियर कॉलेजचे प्राचार्य माननीय आदरणीय खेमनर सर, त्याच पद्धतीने संगमनेर तालुका असोसिएशनचे मुख्याध्यापक माध्यमिक व उच्च माध्यमिक संघटना त्याचे उपाध्यक्ष आणि राजीव गांधी विद्यालय ज्युनियर कॉलेज याचे प्राचार्य नीमच जे डोंगरे सर होते नीमच ते कुठे सर आदरणीय कुठे सर, त्याच पद्धतीने मालपाणी विद्यालयाचे ज्युनियर कॉलेजचे प्राचार्य आदरणीय इरंडे सर आणि त्याच पद्धतीने ओरा ज्युनियर कॉलेजचे आणि शराब विद्यालयाचे प्राचार्य आदरणीय जाधव सर. त्या पद्धतीने सर्वांचा परिस्थिती झालेला आहे. आता मी विनंती करतो की ज्या मागणीच्या निमित्ताने जगताप सर सर्व टीम मुख्याध्यापक संघटनाचे इथे आले आणि मी पण स्वतः मुख्य म्हणजे आपलं एक सर्कल ग्रुप आहे, त्या ग्रुपमध्ये तुम्ही आले तर एक अतिथी देवो भव त्या निमित्ताने तुम्ही आले. या पद्धतीने माझे संस्थेतर्फे आणि माझे सर्व स्टाफ आणि पूर्ण पद्धतीने मुख्याध्यापक नात्याने मी तुमचा सर्वांचा आदरणीय इथे वेलकम करतो, सुस्वागत करतो. आणि मी आता या पद्धतीने कुठे सर किंवा जगताप सर आपले मनोगत इथे व्यक्त करावे. मुख्याध्यापक संघटना आणि संगमनेर तालुका माध्यमिक उच्च माध्यमिक शिक्षक संघटना आमचे जे कार्य चालू आहे हे वर्षानुवर्ष कार्य चालत आलेलं आहे. आणि आमची जी टीम आहे, आमचे तालुका अध्यक्ष काही कारणास्तव आलेले नाहीत झाले सर, काही विशिष्ट कारणासाठी ते नाशिकला गेलेले आहेत. आमचा विचारांची देवाणघेवाण चालू असते आणि आमच्या ज्या समस्या असतात त्या आम्ही एकमेकांमध्ये मांडतो आणि त्या शासन स्तरापर्यंत आम्ही घेऊन जातो. मग हे कार्य करत असताना आपल्याकडे अशा काही संस्था आहेत की त्यांचं उल्लेखनीय कार्य आहे. मग त्या उल्लेखनीय कार्यामध्ये आमची जी संघटना आहे त्या संस्थेच्या मागे उभी असते. आता शासनाने नवीन परिपत्रक काढतात, शासनाचे परिपत्रक आले की त्याप्रमाणे आम्हाला कार्यवाही करावी लागते. त्याच्यात आम्हाला जर काही जाचक वाटलं तर आम्ही काय करतो, आमची संघटना एकत्र येतात, आम्ही ते काम हाणून पाडतो. तुम्ही संस्था त्याला का तुमच्या समोर काही गोष्टी मांडल्या पाहिजे. तर आम्ही काय करतो की काही समस्या अशा असतात की ते आम्ही नाही पूर्ण करू शकत. आता त्यातलं एक उदाहरण सांगायचं म्हटलं तर आमचा जिल्ह्यापेक्षा जास्त स्टाफ आमचा मतदार यादी पुनर्परीक्षण कार्यक्रमाला गेले. आमच्या सगळ्यांवरती एवढं टेन्शन आहे, दडपण आहे, कारण आम्हाला सगळ्या घटकांना तोंड द्यावं लागतं. संस्थेला तोंड द्यावं लागतं, शासनाला तोंड द्यावं लागतं, पालकांना तोंड द्यावं लागतं, विद्यार्थ्यांना तोंड द्यावं लागतं, समाज काय म्हणेल या सगळ्या गोष्टीला आम्हाला तोंड द्यावं लागतं. मग आम्ही काय केलं, लगेच आमचं निदर्शन आम्ही स्टाफ देणार नाही. पण पुन्हा शासन काय म्हणतं, तुम्ही स्टाफ देणार नाही, आता विषय कायदा आम्हाला लागू केला आणि तो लागू केल्यानंतर आम्हाला तो स्टाफ द्यावा लागला. आम्ही कार्यवाही कसं करून आम्ही शाळा चालवतो. त्या सगळ्या गोष्टी असताना आमच्या कार्यक्रमापर्यंत पण काही प्रश्न आले पाहिजे. त्यातले त्यात आपलं जे अमृत हायस्कूल आहे त्या हायस्कूलचा त्या ठिकाणी जर तालुक्यामध्ये जर विचार केला तर निश्चित इथला असणारा निकाल, त्यानंतर 15 ऑगस्ट आणि 26 जानेवारीला राष्ट्रीय एकात्मता काय चीज असते हे आम्हाला स्टेडियमला ज्यावेळेस आम्ही पाहतो शहरी भागामध्ये, तर आपले बसवलेले जे कार्यक्रम असतात ते निश्चितच उल्लेखनीय अशा प्रकारचे कार्यक्रम असतात. आणि त्याचबरोबर ते काही शालेय कार्यक्रम असे अत्यंत चांगल्या पद्धतीने तुझे चाललेले असतात. आणि त्याही बरोबर आपण काय म्हणतो, आम्ही 4 भिंतीच्या आत काम करतो. जरी ट्रस्टी असतात किंवा संस्था चालक जरी असले 4 भिंतीच्या आत आपण काम करतो, पण याचा आरसा सगळ्या समाजामध्ये जात असतो. आणि मला वाटतं शेख साहेबांना समाजभूषण किंवा समाजाने त्या ठिकाणी आदर्श संस्था चालक हा पुरस्कार त्यांना त्या ठिकाणी त्या पुरस्काराचा त्या ठिकाणी धागा धरून आमची ही माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षक संघटना तुमच्या आनंदामध्ये सहभागी होण्यासाठी आम्ही असं ठरवलं की आपण यांचा सत्कार करूया. आणि म्हणून आज आम्ही तुमच्यापर्यंत आलेलो आहोत. एवढं बोलून माझं प्राथमिक काम धन्यवाद.
प्राचार्य आणि शिक्षक बंधू आणि भगिनी, अतिशय गौरवास्पद कार्यक्रमासाठी आम्ही इथं आलेलो आहोत. वास्तविक पाहता जगताप सरांनी आपल्या शाळेची आणि संस्थेची माहिती या ठिकाणी दिलेली आहे आणि तालुक्यात पण सर्वात जास्त सहकार्य करणारे अँग्लो उर्दू हायस्कूल आहे. प्रशिक्षण असेल, मीटिंग असेल, येथील प्राचार्याला जर फोन केला तर ते 0 मिनिटात जागा उपलब्ध करून देतात. तसे बाकीचे हायस्कूलचे प्राचार्य अध्यक्षांना विचारतो, यांना विचारतो असं म्हणतात आणि वेळ घालतो, बरोबर नाही. पण अँग्लो उर्दू हायस्कूल असं आहे की सगळं व्यासपीठ उपलब्ध करून देणारं हे हायस्कूल आहे. आणि ह्या हायस्कूलची जी ट्रस्टी आहे, अंजुमन इस्लाम ट्रस्टचे जे लोक आहेत, ते अतिशय चांगलं काम सध्या करत आहे. कशावरून चांगलं काम करत आहे की अल्पसंख्याक जेवढ्या संस्था आहेत, बरोबर सर, त्या संस्थेमध्ये चांगलं काम करणारी ही ट्रस्ट आहे. आणि या ट्रस्टला समाजभूषण हा पुरस्कार भेटलेला आहे. तो पुरस्कार भेटल्यामुळे आपण हे निश्चित झालं की ट्रस्ट चांगलं काम करीत आहे. आणि तो समाजभूषण पुरस्कार भेटल्यावरती जेव्हा आमच्या संघटनेला कळलं, मुख्याध्यापक संघटनेला, अहमदनगर जिल्हा मुख्याध्यापक माध्यमिक व उच्च माध्यमिक मुख्याध्यापक संघ यांच्या वतीनं संगमनेर तालुका मुख्याध्यापक माध्यमिक व उच्च माध्यमिक मुख्याध्यापक संघाच्या वतीनं ट्रस्टींचे अध्यक्ष आणि सदस्यांचा सत्कार आपण करायचा असं आमचं ठरलं आणि त्या निमित्ताने आम्ही तुमच्यासमोर आलोय. आता आमची विनंती आहे की तुम्ही आमचा सत्कार स्वीकारा. संशोधन साहब त्यांचा पण सत्कार इथे पूर्ण आदर्श संस्था अल्पसंख्यक के बारे में, जो अल्पसंख्यक संगमनेर तालुके में अल्पसंख्यक उर्दू संस्था के अंदर आदर्श संस्था के तौर पर सेक्रेटरी साहब जनाब शौकत खान पठान साहब सेक्रेटरी साहब आदर्श संस्था के तौर पर यहाँ पर भी इनका भी इस्तेमाल पेश किया जा रहा है. इसी तरह स्कूल के आणि संस्था के चीफ ट्रस्टी आदरणीय अब्दुल्ला हसन चौधरी साहब, चीफ ट्रस्टी अब्दुल्ला हसन चौधरी साहब यांचं पण ते मुख्याध्यापक संघटनेतर्फे, तालुका असोसिएशन मुख्याध्यापक संघटनेतर्फे शाल आणि पुष्पगुच्छ देऊन त्यांचा पण सत्कार करण्यात आला. ट्रॉफीमध्ये लिहिलेले आहे ते घोषणापत्र तुम्ही वाचून सर्वांसमोर इथे घोषित करावं. अहमदनगर जिल्हा माध्यमिक उच्च माध्यमिक शाळा मुख्याध्यापक संघटनेचे संगमनेर तालुका माध्यमिक उच्च माध्यमिक शाळा संघ तर्फे संगमनेर शहरात उर्दू माध्यमिक उच्च माध्यमिक अल्पसंख्याक शाळा, अँग्लो उर्दू हायस्कूल व ज्युनियर कॉलेज, संगमनेर सर्व विश्वस्त मंडळ व चेअरमन यांनी केलेले उत्तम शैक्षणिक कार्याबद्दल सन्मानित करण्यात येत आहे. दोन मिनिटं सर, तुम्ही बंद मत करा. की तरफ से वहाँ पे शाल रखी बोलली एक मुख्याध्यापक की तरफ से तुम्ही आमच्या शाळेत आले, पण माझा पण कर्तव्य आहे अतिथी देव भव. माझ्यातर्फे मी माझी संस्थेला विनंती करतो की तुमचा
आणि इतकं उत्कृष्ट काम करतायत की आम्हाला त्यांचा अभिमान वाटतो प्रत्यक्ष परीक्षेच्या माध्यमातून आम्ही इथं आलेलो आहे. तर परीक्षेचं कसं वातावरण असावं याचं मूर्तिमंत उदाहरण शेख साहेबांनी निर्माण केलेलं आहे. याचाही सार्थ अभिमान आम्हाला वाटतो आणि म्हणून हे दोन शब्द हे संस्थेपुढे बोलावं असं मला वाटतं. त्यांच्यासाठी एक अभंग तुकाराम महाराजांचा सादर करतो. हिरा ठेविला ऐरणी वाचे मारिता जोगणी तोची मोल पावे खरा करणीचा वेशरा मोरा तोच अंगे सूत न जळे ज्याच्या संगे सुका म्हणे तोच संत सोशी जगाच्या आघात. मोठे पण उगीच येत नाहीये त्यासाठी आघात सोसावे लागतात आणि आमचे विद्यार्थी सोसतोय याचा पुन्हा एकदा उच्चार करतो की वी आर प्राऊड ऑफ हिम. थँक्यू धन्यवाद. मी या शाळेमध्ये अनेक वेळा बिल्डिंग कंडक्टर म्हणून काम केलंय. सरांच्या अगोदर जेव्हा इथं बोर्डाची परीक्षा असायची तेव्हा बिल्डिंग कंडक्टर म्हणून काम केलं. जसं आपण स्टाफ बद्दल बोलतोय तुमचे शिक्षकेतर कर्मचारी संपूर्ण तालुक्यामध्ये सगळ्यात नम्र. अनुभव घेतला ज्या ज्या वेळेस सरांच्या कॅबिनला स्वच्छ ग्लासमध्ये पाणी येतं पहिल्यांदा, नंतर एक पेन येतो, पेन आणि कागद आपल्याला त्या मीटिंगमध्ये नोट्स काढायच्या असतात. काही न सांगता तुमचा जो शिक्षकेतर कर्मचारी जे सहकारी आहेत आपले ते अतिशय नम्रपणे काम करतात. आपण वेगवेगळ्या शाळांमध्ये वेगळा अनुभव येतो पण अँग्लो उर्दूमधली नम्रता आणि त्यांचा कामामधलं डिवोशन जे आहे ते डिवोशनचा अनुभव मी फार अनेक वेळा या ठिकाणी घेतला. आणि बिल्डिंग कंडक्टर म्हणून काम करताना शाळेची शिस्त, एखादं सेंटर कसं सांभाळावं. आता सध्या 10वीची परीक्षा घेणं रिस्क आहे पण कॉपी मुक्त सेंटर असं सेंटर सांभाळायची संधी या ठिकाणी आहे. आपण अनुभव घेतला शाळेवर. मुख्याध्यापक झाल्यानंतर सरांची माझी ओळख झाली. पण ओळख झाल्यानंतर प्रत्येक काम सर हे काम कसं करायचं, हे काय करायचं, ते काय करायचं, संवाद जरा होतो. आपण आपल्या शाळेचा संवाद असला पाहिजे संगमनेर शहरातल्या. आपण एकच निर्णय घेतला पाहिजे आणि चांगलं काय करता येईल आपल्या मुलांसाठी यासाठी सर सातत्याने काय फोन करत असतात. अगदी 9 वाजले 9:30 वाजले एखादा महत्वाचा निर्णय असेल तर सर फोन करतात, उद्या कसा निर्णय घ्यायचा, उद्या काय करायचं. आणि असे मुख्याध्यापक तुम्हाला लाभले त्याबद्दल मी खरोखर संस्थेला धन्यवाद देतो की तुम्ही त्यांना संधी दिली. आणि मनापासून काम करणं, तळमळीने काम करणं हा खरा मुख्याध्यापकाचा आत्मा असतो बरं का. म्हणजे आपण सगळी मुलं आपली आहे, सगळं स्टाफ आपला आहे, संस्था आपली आहे आणि असा गुरु धरून जेव्हा आपण काम करतो तेव्हा निश्चितपणे चांगलं काम उभं राहत असतं. आणि आपली संस्था मी मागच्या वेळेला सांगितलं की खूप चांगली संस्था या ठिकाणी आपली आहे. विद्यार्थ्यांचं शिक्षण या ठिकाणी चांगलं होतंय. तर मी पुन्हा एकदा संस्थेला धन्यवाद देतो आणि सरांचे आभार मानतो. आणि सर्वच मुख्याध्यापक आम्ही संगमनेर शहरामध्ये चांगलं काम कसं होईल सगळ्या मुलांसाठी, एक विचार निर्णय कसा होईल यासाठी येरडे सर असतील, जाधव सर असतील, कुटे सर असतील, आमचे मार्गदर्शक जगताप सर असतील, आम्ही सातत्याने प्रयत्न करत राहू अशा प्रकारचं असं. धन्यवाद. हिंदी वाले संगमनेर तालुके के मुख्याध्यापक संघ के हेडमास्टर्स ने हमारे स्कूल को विजिट दी, हमारे स्कूल के काम को सराहा, हमारे हेडमास्टर के काम को सराहा, हमारे संस्था के काम को उन्होंने सराहा. मैं स्कूल के और संस्था की तरफ से उनका इस्तेकबाल करता हूँ, उनको खुशामदीद कहता हूँ. सही है कि हमारे स्कूल में जैसे तुम्हारा स्कूल है, हमारे स्कूल है नवर सर, हर इतवार दे दिया उन्होंने, हर संडे स्कूल के लिए नाम कर दिया. इतना और कोई देता नहीं है ना. वो पूरा नहीं, उनकी छुट्टी में हो क्या दिवाली हो सब यही जारी है. वो अच्छे से काम कर रहे हैं. तुमने उनके काम को सराहा अल्हम्दुलिल्लाह, है ना. हम तुम्हारे यहाँ आने के लिए हम तुम्हारा भी जो है वो धन्यवाद अदा करते हैं. आणि शाळा दिवस इसी तरीके से कुटे से आगे 25 साल इनके हाथों से उनका सत्कार किया जाएगा. मेरे 30 बरस से परिचय है.
काहीच करावं लागत हाँ, इस तरह से जितने मुख्याध्यापक यहाँ पे आए हमारी संस्था का उन्होंने आदर और जो भी सम्मान किया उसका उनका सबका आभार है। और यहाँ पे उनका जोरदार ताली के साथ उनका हमने उनकी निश्चित के लिए घोषणा की त्याबद्दल खूप खूप आभार और खूप खूप धन्यवाद। ट्रॉफी गुलदस्ते सब आपने इतके आदर एक मिनट माध्यमिक शिक्षक और संगमनेर शहर शिक्षक मंडल के हमारे युवा आप सब जो है वो एक लाखों विद्यार्थियों की जो है भविष्य को बनाने की जो है ये प्रयत्न कर रहे हो और आपकी पूरी तवज्जो और आपका पूरा लक्ष्य जो है तो अपने आने वाली जो हमारी जो न्यू जनरेशन उनके तरफ है तो आपका ये बहुत बड़ा योगदान है समाज के लिए। और आप जो है आपने जो हमारे कार्यक्रम में जो उपस्थित रहकर सबको जो साहस और हिम्मत बढ़ाई है उसके लिए मैं हमारे अंजुमन इस्लाम ट्रस्ट की तरफ से और हिंदू को स्कूल पूजन करने की तरफ से आपका अवसर का आभारी हूँ। और एक बात मैं आपसे अब ये कहना चाहता हूँ, आपसे यही हमारी अपेक्षा है कि ये सब लोग आपके स्वागत को आए हैं, ये सब लोग आपके स्वागत को आए हैं और कुछ नहीं एक आशा साथ लाए। ये इंदौर जो हाईस्कूल तुम्हारी है इसको हमेशा अपने साथ रखना, बस इतनी बात है साहब, इसको याद रखना। समंदर है, अच्छी बुरी बातें सब इसके ही अंदर है। ये मन बड़ा चंचल है, ख्वाबों का समंदर है, अच्छी बुरी बातें सब इसके ही अंदर है। तूफान तू, पतवार भी तू, अपनी ही कश्ती का एतबार भी तू। मजबूत इरादों से अपनी कश्ती को पार लगा दे, तेरे साथ चलेगी ये दुनिया जो मुश्किलों को हरा दे। कुछ करके दिखाने को, फलक पे छाने को, एक जिद ही काफी है इतिहास बनाने को। कुछ करके दिखाने को, फलक पे छाने को, एक जिद ही काफी है इतिहास बनाने को। मुश्किलों से अब डरना नहीं है, ठान लिया तो ठान लिया। मंजिल से पहले रुकना नहीं है, हमने अब ये जान लिया।
मुश्किलों से अब डरना नहीं है, ठान लिया तो ठान लिया। मंजिल से पहले रुकना नहीं है, हमने अब ये जान लिया। ना रुक बंदिया ना झुक बंदिया, कुछ ऐसा करके दिखा दे, तेरे साथ चलेगी ये दुनिया जो मुश्किलों को हरा दे। कुछ करके दिखाने को, फलक पे छाने को, एक जिद ही काफी है इतिहास बनाने को। कुछ करके दिखाने को, फलक पे छाने को, एक जिद ही काफी है इतिहास बनाने को। विश्वास से है सब कुछ हासिल, इस सोच को अपने